नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांसाठी एक सुंदर कथा घेऊन आले आहे. ही कथा सुंदरतेसोबतच वास्तविकतेची जाणीवसुद्धा ठेवते. या कथेचं नाव आहे लाल चिखल. भास्कर चंदनशिव यांनी लिहिलेली ही कथा आठवडी बाजारात भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या शेतमजूर आई वडिलांच्या मनात योग्य बाजारभाव न मिळाल्याने निर्माण झालेल्या नैराश्याचे, अगतिकतेचे, प्रक्षोभाचे बालमनाने टिपलेले चित्र या कथेतून ग्रामीण निवेदन शैलीत येते. ही कथा प्रत्येक ग्रामीण शेतकरी मुलामुलांच्या मनात घर करून राहिलेली आहे. सोमवारचा बाजार असल्यामुळं आज अर्धीच शाळा होती. बाजारगावची माणसं टकुऱ्यावर काहीतरी वजी घेऊन धावत होती. शेळ्या, कोंबड्या, बैल, माळवं, डाळीदुळी इकरी टिकरीला जमलं तसं आणलं जात होतं. गाढवं, घोडी, गाड्या, सायकली असल्या वर्दळीनं समदा रस्ता गजबजून गेला होता. बाया बापड्या काचकं बोचकं घेऊन धावत पळत होत्या. बाजार कालवा वाढत होता आणि पुरागत माणसं तालुक्याकडे धावत होती. माणसाचं लोंढं बघत निरखीत म्या बी घाईघाईनं बाजारतळाकडे निघालं होतं. उरात दम भरला होता. आज लईच उशीर झाल्यामुळं काळजात भ्या वाटत होतं. पायात गती तशी टकुऱ्यात यगळीच चाती फिरत होती. आबानं आणि माईनं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, जतावून ठेवलं होतं. बापू म्या दप्तर पाठीशी टाकून निघालं होतं. हे बघ, गेल्या बाजारासारखं करू नको. नीट पेटच्या तोंडाची नळाजवळची जागा धरून ठेव बघ. एखादा तास बुडला तर बुडला होय म्हणून मी रस्त्याला लागलो तो एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली. तसं मी चमकून मागं बघितलं. बाप्या लेका किती हाका मारल्या र. काळ्याचा गिना जरा जाजावल्यागत झाला. काय झालं? म्या जरा थपकून नेट लावलं. तसं गिनानं धोतराच्या कोपऱ्यात बांधून आणलेली भाकर माझ्या हातावर टेकवली आणि उसासा टाकी चिडल्यागत बोलला, तू ह्या म्हातारीनं भाकर दिली आणि चांगली पैसून जागा धर म्हणून सांगितलंय. गिन्या एवढंच फटकारल्यावानी बोलला आणि होय न्हाय करता करता माणसात इरगळून गेला. हातातली भाकर म्या दप्तराच्या पिशवीत कोंबली. तारांचं कुंपण वलांडून मी वाकून बाजारतळावर आलो आणि चांगली जागा, मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो. जागोजाग माणसांनी दगडं, पोतडी, करंड्या टाकून जागा धरल्या होत्या. खड्याची रांगोळी घालून आपापली जागा आखून घेतलेल्या होत्या. मी वाटकुळ भांबावल्यागत हिंडत होतो, फिरत होतो. चौकड दुकानाची मांडामांड चालली होती. कातडी सागळीचा घोंगता वास पसरत होता. झाडू, फड्याची आणि चराट दोरखंडाची मांडामांड होत होती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्याच्या लाईनी थाटत सजत होत्या. तांबोळी भुई गिरायकाची वाट बघत बोलत होते. म्या फिरून फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हेरली. पिशवीतलं धोतर काढलं आणि लांबून पसरून टाकलं. त्याच्यावर 2-4 दगडं वजन म्हणून ठेवलं. आबान माय हिथं बसत्याल आणि आपली जागा. पुन्हा माझी नजर संधी हुडकीत फिरायली. म्या पुन्हा एकदा समधीकडं चक्कर टाकली. एक मोकळी जागा हेरून तिथंच दप्तर टाकलं आणि पलीकडं मी एक ठोकणाऱ्या माणसाला मी हात केलं. जवळ जात विचारलं, मामा ही जागा खुली आहे ना? काय मांडायचंय? त्यानं माझ्याकडं न बघताच गुरल्यागत विचारलं. उलचं माळवय. मी उभाच. कोण गाव? उगच ताटत चालला. मला चुकल्यागत वाटलं. न विचारताच तसंच खडं दगडं मांडून बसाय पाहिजे होतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो, हाशा गाव. जरा पलीकडं सरून बस. तवर मी आज दगडं मांडून बसलो होतो आणि उलसक उसासा टाकी तिथंच दप्तर मांडीवर घेऊन बसलो. त्या हातरलेल्या धोत्राकडं एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली आणि एक एक तुकडा मोडीत चाबलीत राहिलो. साळत जातूस? त्यो मेक ठोकणारा रस्सी बांधून उठला. माझ्या मांडीवरलं दप्तर बघत बोलला, कितवीला? त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या. मॅट्रिकला. म्या चटणीवर टोचा मारत घास उचलला. मॅट्रिकला? मग अवघड आहे गड्या. त्यानं धोत्रानं तोंड पुशीत बोलणं वाढवलं आणि म्या घास चावायच्या नादात बोलणंच तोडलं.
परा अवघडाय गड्या ह्या शब्द मात्र मनात घासागत घोळत चालला. वर्गातलं जोशी मास्तराचं बोलणं आठवायलं. महात्मा फुलेंच्या धड्यातला तो माळवेवाला आपल्या आबागतच असल. पर काय हुबेहूब वाटायलाय. मला राहवलंच नाही. जेवता जेवता दप्तरातलं पुस्तक काढलं आणि घास चावता चावता पानं चाळायलो. तर ह्या खुना केलेल्या वळी डोळ्यावाट शिरायल्या, मना काळजात पसरायल्या. पटत चालल्या. शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणलेले एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणतेवेळी त्या सर्व मालावर म्युन्सिपाल्टी जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वोपरी नाडते. गाडीभर माळवे शहरात विकण्याकरता आणल्यास गाडी भाडं अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन मुलाबाळापुढे शिमगा करावा लागतो. असल्या आदम कारभारी शेतकऱ्यामध्ये पुढारी असल्यास शेतकऱ्याची सुधारणा कशी होणार बरं. माझ्या डोक्यात उरात समदा समदा इतिहास आठवत चालला. मोगलाच्या लढाया, रयतेची लुटालूट, इंग्रजांचा व्यापार, सावकार संस्थानिकांचे शौक. जोशी सरांनी सांगितलेलं जळण्याचं उदाहरण. मला सालोसालचं खंगत झिजत जगणारा बहुजन समाज दिसायला. म्या वाटकूळ कसल्या तरी तंद्रीतच बुडून गेलो होतो. इंग्रजांनी सुधारणा केल्या. छा छा, लुटीचीच व्यवस्था केली. मन आजच्या योजना. पोरा, तसं मी दचकून बघितलं तर आमच्या गावचा सटवा तेली. का व? म्या भाकर बांधली, पुस्तक उचलून दप्तरात कोंबलं आणि इकडे तिकडे बघत सटवाला विचारलं, आबान माय दिसली का व? येड्या, तू हितच तप घालीत बस. अरे म्हातारं मरणाचं वज घेऊन बाजारात हिंडायलंय की. तुला जागा धरायचं सांगितलंय की जणू. आणि सटवा पुन्हा बाजारात मिसळून गेला. तसं मी जागा धरलेल्या आणि पसरून टाकलेल्या धोत्राकडे बघितलं आणि तिथंच दप्तर ठेवून आबाला माईला निहाळत बघत उभा राहिलो. टाचा उचलून उचलून निरखायलो. तसं मिरच्याच्या लाईनीतून म्हातारी 2 वजी घेऊन यायलेली दिसली. तसं मी जरा पुढं झालो. तिच्या टकुऱ्यावरचं वज उरी खांदी घेतलं. म्हातारी धपापली होती. हुससा टाकून बोलली, बापू हळूच माय, नाहीतर पोटाफिटा दुकल. आणि म्या दावलेल्या धोत्राकडं कांद्याचं वज घेऊन गेली. गवारीचं ठिका उघडून बघितलं. हिरव्यागार लसलशीत शेंगा. म्या पोत्याचं तोंड घडीनं गुंडाळीत शेंगा पस्तूर गुंडाळलं. गिरायकाला दिसल अशा पद्धतीनं पसरून ठेवलं. म्हाताऱ्याच्या बी 2 डाली माईनं तिकडंच उतरून घेतल्या. म्या माझं दुकान लावून आबाकडे गेलो. माईनं लाल कांद्याचा ढीग पुढ्यात वतला होता आणि आवरीत सावरीत त्याला आकारात आणीत होती. टमाट्याच्या 2 मोठ्या मोठ्या डाली बघून माझा उरच दडपला. एवढं वज आबानं टकुऱ्यावर आणलं होतं. टमाटी फुटत्याल म्हणून कावडीगत खांद्यावर आणलं होतं. एरंडाच्या पानानं चौकून डाल सावरून बोंदऱ्यानं बांधली होती. आबा बरोबर मी बी डाली सोडल्या. लाल लाल ताजी ताजी टमाटी. 1 किलो 4 नाहीतर 3च बसणारी. आणि 1 डाल उघडी ठेवली. दुसरी पानानं झाकून टाकली. तागडं माप बाहेर काढली. आबानं उभं राहून समत्या बाजारावर माळव्याच्या लाईनीत नजर टाकली. आणि मायला, जिकडं तिकडं लाले लालच होय बाबा. सुस्कारा टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला. मला भावाचं समजावून सांगितलं. पैसं सांभाळ म्हणून जतिवलं आणि कसल्या तरी उसन्या बळानं आरोळी ठोकली. चला चला, लाल टमाटी सस्ती लावली. सस्ती आणि सस्तीवर जोर देऊन आबा आरडत राहिलं. माय आरडू लागली आणि म्या हळूहळू मापल्या जागेकडे निघालो. आता बाजार चांगलाच भरला होता. चांगली चांगली गिरायकं पिसव्या घेऊन हिंडत होती. रंगीत छत्र्याखाली हिंडणाऱ्या बायका पोरी नाजूक जाळीच्या पिसव्या घेऊन बाजार बघत होत्या. भाव करीत हिंडत होत्या. 10-5 पैशाची हुज्जत घालताना मला त्यांची चिड यायची, किंवा वाटायची. पण हे गिराईक येताना 2-2, 3-3 जमून यायचं. घोळका घालून बसायचं. माल चिवडून बघायचं. किलोचा भाव करून छटाकन पावशेर मागायचं आणि उठताना सुट्ट नाही म्हणून 5-10 पैसे कमी टाकून निघून जायचं. 10 पैशाच्या कोथिंबिरीसाठी समदा बाजार फिरून यायचं. गड्याचं गिराईक बरं, पण बायकांची हुज्जत मला समधी माहिती होती. पैशामागं पैसा जात होता. माणसं कुणाला तरी फसवायला म्हणूनच बाजारात आलेली होती.
आणि एकाएकीच मला माझ्या ओळखीचा आवाज ऐकू आला. बाजूला बघितलं तर आबा उभं राहून आरडत होतं. हात वर करून चिरकत होतं. माईचा बी आवाज त्यांच्या मागून माग ऐकायला यायला. मला आतल्या आतून डुचमळल्यागत झालं. उगचच भरून आल्यागत झालं. उठून उभं राहावं घसा फाटूस तर. पर मला समोरूनच आमच्या वर्गातली पोरं येताना दिसली. पोरी बी त्यांच्या त्यांच्या घोडक्यानं यायच्या. माझ्याकडे तिरकं बघत हसायच्या. तर कवा मुद्दामच माझ्या शेजारच्या माळवेवालीशी भाव मोडून निघून जायच्या. दुसऱ्या दिवशी वर्गात अवघडल्यावानी व्हायचं. जीव बारीक बारीक होऊन जायचा. चला चला सस्ती लावली. बिनबियाची टमाटी, लाल लाल टमाटी मस्त. सरकारी टमाटी घ्या घ्या. पर गिराईक यायचं, डालीत हात घालून बघायचं, चेंडू दाबल्यागत दाबून निहाळायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग उसळून यायचा. काळ्या चष्मेवाल्याकडं खाऊ का गिळू असं डोळं फिरवीत बघायचं. पण तसंच घाटाघाटा गिळून शिस्ताईनं सांगायचं, मामा पुढच्या आठवडी या, आज नाही मिळायचं. तसा तो माणूस काहीतरी बुटबुटत निघून जायचा आणि आबा गळ्याच्या दोऱ्यात ताणू ताणू आरडायचा. मधीच माईला बी टोचणी देऊन सांगायचा, मुकी झालीस काय हेडंबा, आरडकी अवसान असल्यावानी. आणि आपणच मोठी आवळीत आरडत उठत. आरडता आरडताच माझ्याकडे बघत आणि तिथूनच शिव्या हसडून गरजत, अय पोरा बसलास कसा, उठून आरडकी हेंद्रिया, उठ उठ. तसा माझा नाईलाज व्हायचा. म्या वळकी फिळकीची माणसं बघून घ्यायचो आणि मन मारून उठायचो. डोळं झाकून खच्चून आरडायचो, घ्या घ्या ताजी गवारी, हिरवी गवारी स्वस्त लावलीये स्वस्त. घ्या घ्या. लगेच डोळं उघडून म्या खाली बसायचो. कासवागत मान आकसून बघत राहायचो. आज बाजार सुटाचा वकूत झाला होता. माणसं बारीक मोठी काचकी बोचकी घेऊन गावाट्याला लागली होती. इकणाराची घाई झाली होती आणि गिराईक भाव पाडून मागत होती. माल द्यावा तरी पंचायत आणि नाही द्यावा तरी उकिरड्याचीच भरती होणार होती. 4 रुपयाचं चराट दामू मांग 3 रुपयाला सांगत होता आणि 2 रुपयाचा पावसेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला होता. माणसं घाई करीत हिंडत होती. गाववडीनं पाय उचलत होती. पर आबाच्या टमाट्याला सकाळ धरून गिराईकच नव्हतं. नगभय करता करता 2 डालीतून एकच डाल अर्धीने मी इकली होती आणि एक तशीच न फुटता पडून होती. ह्या महिन्यात टमाट्यांनी चांगलाच मार खाल्ला होता. पिकच आवाच्या सव्वा पिकलं होतं. समदा बाजारच्या बाजार लालेलाल दिसत होता. भाव करताना आतडी पिळत होती, माप करताना काळीच थरारत होतं आणि माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत होती. 2 रुपये किलोवरून आबा रुपये किलो म्हणून आरडत होतं आणि माप टाकल्यावर तोंड कसनुसं करून 1.5 आग्रेव करीत होतं. मपल्या गवारीच्या शेंगा 2-1 किलो उरल्या होत्या. माईचं कांदं संपलं होतं आणि ती आबाची चिकाटी बसून बघत होती. मधी काहीच बोलाचा तिला लाग नव्हता म्हणून ती निस्ती गालाला हात लावून बघत होती. बाजार आता चांगलाच फाकला होता. दुकानं हल्ली होती. माणसं पांगली होती. पर आबाचा घसा चिरकतच होता. चला चला 12 आणे किलो घ्या खा, लाल लाल टमाटी. पर माणसं नुसतं चालता चालता बघायची. आबाचा अवतार बघून पुढं होत हसायची आणि आबा चिडीला आल्यावानी मुद्दाम उभं राहून राहून आरडायचं, चला 12 आण्याची 8 आण. 8 आणे झाली घ्या घ्या. तरी बी गिराईक फिरकत नव्हतं. कुणी जवळ येऊन बघत नव्हतं आणि दिवस मावळून अंधारून यायलं. बाजार सुना झाला. पण आबाला ह्याचं भानच राहिलं नव्हतं. हातात तागडं धरून उभा होता. आबा आरडत होतं, किरुळ्या ठोकून आरडत. हाका मारी चिरकायलं. अन्न राहून एक गिराईक जवळ आलं. काय सांगितलं? गिरायकानं नवी डाल उघडली. 1-2 टमाटी चाचपून बघितली. 8 आणे किलो? आबाचा तसलाच तार लावलेला आवाज. गिरायकानं 4-2 टमाटी हातात घेतली. पर घ्यायचं काय? गिरायकानं खिसं चाचपून बघितलं. तसं चिडलेला आबा ठिसरल्यागत झालं. घ्यायचं म्हणजे सांग ना 8 आण्याचं. पर आखरीला किती घ्यायचं? आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशीला बघता बघता तापली. होठ थरथरल्यागत झालं. पर रागावरून आबानं विचारलं, पाहुणं किती घ्यायची?
शिस्ताईनं सांगितलं तर पावशेर घेतली असती असं म्हणून त्यानं 4-2 मोठी मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली आणि पिसवी धरीत तो गिराईक बोललं, 4 आणि किलोन द्या. काय? आबा पिसाळलं, डोळ्यातून ठिणग्या गाडीत उठलं, समद अंगच थरारलं आणि काडकण आबा गरजलं, ऐ हैवाना, जिबीला हाड बसवून घे, चल उठ, पळ हितून. तसं तो माणूस ताडकन उठला आणि काहीतरी बुटबुटत महाग सरकत निघून गेला. आबा बुसा भरल्यागत ताटच्या ताटच उभं होतं. चेहरा तापला होता आणि डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली उतरल्या होत्या. 4 आणं किलो, 20 पैसा किलो, 10 पैसा, 5 पैसा. अरे फुकट घ्या की म्हणावं. आणि एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली रिचिवल्या. लाले लाल टमाट्याचा, टचटचीत टमाट्याचा गुडघ्या एवढा रसरशीत ढीग झाला. आणि आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली. काचा काचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला आणि बोंबलायला लागला. आबा लाले लाल चिखलात कवरच्या कवर नाचतच होता.